नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो या 2 आठवड्यात सोने आणि चांदीने चौकार आणि षटकार हाणले आहे. दरवाढीच्या पिचवर या दोन्ही मौल्यवान धातूंनी दिमागदार कामगिरी केली. इस्रायल आणि हिजबुल्ला हे युद्ध भडकल्याने आणि इतर घडामोडीमुळे दाम वाढले होते. आता अशा आहेत किमती, चला तर बघूया. मित्रांनो, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचाराचा धुराडा उडाला आहे. तर दुसरीकडे सराफा बाजारात या आठवड्याच्या स्वस्ताईची पेरणी झाली आहे. सोने आणि चांदी स्वस्ताईची दर खाली पडले आहे. तर गेल्या आठवड्यात मौल्यवान धातू चढ उताराचे सत्र दिसले, पण आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी मुसडी मारली तर चांदी नरमली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला, पण या आठवड्यात सोने धपकन आडपले पण चांदीने माघार घेतली. युक्रेन आणि रशिया आणि इस्रायल विरुद्ध हमास, हिजबुल्ला, इराण युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा यश आले की मौल्यवान धातूत किमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, सराफा बाजारात या आठवड्यात स्वस्ताईची पेरणी झाली आहे. सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मुसडी मारली होती तर चांदी नरमली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी स्वस्ताईची आनंद वार्ता दिली आहे. मित्रांनो, या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 900 रुपयाची मुसडी मारली होती, पण गेल्या आठवड्यात सोने 1000हून अधिकने वधारले होते. पण सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले. तर गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही, पण सोने 1000 रुपयांनी वधारले तर त्यात 4000ची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 1000 रुपयांनी घसरली, तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे. गोल्ड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे. मित्रांनो, सोने चांदी घेताना हॉलमार्क बघूनच घ्यावे. हॉलमार्क हे सोने खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे, कारण हे भारत सरकारकडून सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे चिन्ह असते. भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS हॉलमार्कची मोजणी करते आणि त्याद्वारे शुद्धतेची हमी दिली जाते. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.